तर वटपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आत्ताच आम्ही वडाला जाऊन आलो तर घरी म्हणजे वडं पण दारातच आहे आणि आम्ही इथं बसलो तर आज मी सगळ्याला उखाणं घ्यायला लावणार आहे आणि बघू आता कोण कसं उखाणं घेतं तर चला बघू. घर मालकीनेत कसं काय उखाणा घेतात बघू आपण त्यांचा उखाणा आता. चला सुरू करा. झुंझुनात बसले वनात काहीतरी मनात काही सगळे अंगात बोलाल भांगा जाय कळवटीत लावंगा मुठीत कचऱ्याची किल्ली हाती आली उडायली खोली खोलीत होता हंडा हंड्यावरती परातीत होता बाग बाकासारखा रोप रूपासारखा जोडा चंद्रवागेला पडला वेडा चंद्रवागेच्या काय काही फरी रुपल्याला पाटलाच्या आळी पाटील म्हणतं नाव घे पुरी नाव काय सुखाचं हळदी बंकाचं हळदी बंकाने बदलतात अर्जुनरावांचं नाव घेते समाजावर 360. तर मावशीने चांगला उखाणा घेतलाय, मस्त मोठा उखाणा घेतलाय. आता बघू दुसऱ्या कशा बघूया. दीदी कसं काय घेतात उखाणा, घ्या बरं दीदी पटकन. सोन्याच्या ताटात खडी साखरेची वाटी अभिमन्यू रावांची लाभो साथ सात जन्मासाठी. तर छान घेतलाय त्यांनी पण. वृक्ष सांगतो सत्यवान सावित्रीचा इतिहास अशोकरावांचे नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी खास. घे बाय आता. जीवन रुपी अंगणात काढते प्रेमाची रांगोळी नामदेवरावांचं नाव घेते वटपौर्णिमेचे. पाणी घालते तुळशीला चारा टाकते पक्षाला लहूरावांचं नाव घेते सूर्यनारायण साक्षात.